हाय फ्रेंड्स, मी बनवणार आहे बटरस्कॉच फ्लेवरचा कार थीम केक। तिथे मी 3-4 लेयर कट करून घेतलेले आहेत। हा जरा ओव्हर बेक झालेला आहे वरचा लेयर, मग तो काढून घ्यायचा आहे। एकदम पातळ लेयर मध्ये तो निघून जातो आणि शुगर सिरपने बेसला सोक करून घ्यायचे। तर शुगर सिरप आणि प्लस त्या बेसमध्ये आहे बटरस्कॉच केक, बटरस्कॉच क्रश थोडा मिक्स करून घेतला की शुगर सिरपला पण टेस्ट येते आणि केकला पण टेस्ट येते छान। ठीक आहे, क्रीम मध्ये क्रश मिक्स करून घ्यायचे। सेम प्रोसेस अशीच करायची। 3 ते 4 वेळानंतर केकला क्रम कोट करून क्रीमने फिनिशिंग करून पूर्ण केक रेडी करायचा आहे। हा व्हिडिओ आपला बनणार आहे 7 मिनिटाचा। तर 7 मिनिटामध्ये कोणताही केक रेडी होत नाही। नॉर्मली त्याला बनवायला केक बेस त्याचा बेक करायला एक 45 मिनिट लागतात, थंड व्हायला 10 मिनिटं लागतात आणि प्लस केकचा बेस कधी गरम कट नाही करायचा। गरम कट केला तर त्याचे क्रम्स खूप निघतात, बेस तुटण्याची पण शक्यता असते। आणि साईडून त्याला आतून टीनमध्ये बटर पेपर किंवा पॅचमेंट पेपर किंवा मैदा डस्ट करून पण आपण करू शकतो, पण जास्त करून मैदा डस्ट केला तर गरम बेस आपण काढू शकत नाही। आणि बटर पेपर यूज केला, पॅचमेंट पेपर यूज केला तर आपण पटकन बेस लगेच बाहेर काढू शकतो। त्याचे साईडून पेपर काढून टाकले की तो 5 ते 10 मिनिटामध्ये तो एकदम परफेक्ट थंड होऊन जातो। आणि गरम केक जर आपण कट केला तर त्याचे क्रम्स पण निघतात जास्त। असा हा क्रम कोटिंग करून घ्यायचा आहे केकला। पूर्ण केक आपला जर बेस बनवण्यापासून केक बनवण्यापर्यंतचा वेळ जातो 1.5 तास आरामात जातो। तर 7 मिनिटामध्ये कोणताही केक रेडी होत नाही, 7 ते 10 मिनिटामध्येही होत नाही। जर आपला बेस रेडी असेल तर आपण आयसिंग करू शकतो 10 मिनिटामध्ये, ती पण क्रीम बनवायला पण 5 ते 10 मिनिटं लागतात। मग आपल्याला फक्त क्रीम रेडी असलं, आपले सर्व रेडी असलं की आपला केक बनतो 10 ते 15 मिनिटामध्ये आरामात बनतो। पण तो नॉर्मल केक, जर डिझाईनचा केक असेल तर त्याला एक्स्ट्रा 10 मिनिटं पकडून चालायचं। नाहीतर काय बोलतात झाला 10 मिनिटामध्ये केक रेडी, असं काही नसतं। तर त्याला वेळ लागतो, जेवढा वेळ द्याल तेवढे चांगले। 10 मिनिटामध्ये केकला कधी फिनिशिंग पण येत नाही। जर एक्सपर्ट असतात त्यांना ठीक आहे। आणि इथे मी रोड बनवणार आहे गनाशने, चॉकलेट गनाश घेतलेला आहे, चॉकलेट गनाशने रोड बनवणार आहे। ठीक आहे, तुम्ही व्हिप क्रीममध्ये एका बाउलमध्ये थोडी व्हिप क्रीम साईडला घ्यायची, त्याच्यामध्ये ब्लॅक कलर मिक्स करायचा, पण तो पूर्ण ब्लॅक बनत नाही तर त्याचा ग्रे बनतो। ग्रे कलर पण छान वाटतो आणि माझ्याकडे गनाश होते मग ते मी यूज केलेलं आहे। गनाशने पण छान लुक येतो त्याला। आणि ग्रास नोझलने ग्रास बनवून घ्यायचे आहे त्याच्या केकवरती आणि खाली बॉर्डरला पण। इथं मी व्हाईट व्हिप क्रीम घेतलेली आहे, त्याच्यामध्ये न्यूट्रल जेल मिक्स केलेले आहे म्हणून ते थोडंसं अजून पातळ पाहिजे होतं। ठीक आहे, आणि आपल्याला त्याच्यावरती ठेवायची आहे कार, त्याच्यामुळे तो एवढा दिसणारच नाही। काही आपल्या ज्या चुका असतात त्या डेकोरेटिंगमध्ये निघून जातात।
आपला अर्धा रोड हा ग्रासमध्ये गेलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे ग्रास नोझलने ग्रास बनवून घेतलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी देत जाणार आहे. नवीन नवीन डिझाईन येत जाणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला माझे नोटिफिकेशन भेटून जाईल कधीही मी नवीन व्हिडिओ अपलोड केला तर. ठीक आहे, ग्लॉसी प्रिंटपासून हे प्रिंट बनवून घेतलेली आहे. हा स्टॉक बनवण्याचा पण ग्लॉसी प्रिंटच आहे. हा आपण जो शुगर प्रिंट असतो ना त्याच्यापासून पण बनवू शकतो, ते आपण खाऊ शकतो. पण हे खाऊ शकत नाही का, तर हे नॉन एडिबल आहे. कार पण आहे आपली, हा पण प्रिंटच आहे. अशा प्रकारे हा कार थीम रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. Only for 40 rupees print. Bye bye, see you.